च्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। खरीप हंगामाची कृषी विभागामार्फत जोरदार सुरुवात करण्यात आली आहे। म्हसोबावाडीत खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। कृषी अधिकारी सचिन मोरेंच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं। कृषी विभागाच्या योजनांची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली। मी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन मोरे सजा निरगुडे या आज शेतकऱ्यांना आवाहन करतो की येत्या खरीपाच्या पार्श्वभूमीवर आपण जमिनीचा सुपीकतेनुसार खतांचा वापर, बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता, मूलस्थानी जलसंधारण, हुमणी ट्रॅप या संदर्भात आपण उपाययोजना करणार आहोत। त्यासाठी आपण शेतकऱ्यांना विविध पिकांविषयी मार्गदर्शन तर करणार आहोत, पण एक शेतकऱ्यांना आव्हान असं करत आहोत की येत्या खरीपाच्या पार्श्वभूमीवर आपण बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता आणि हुमणीचे ट्रॅप करणे फार महत्त्वाचे आहे। त्यानुसारच आपण पुढील पिकांची अंमलबजावणी करू। चंद्रपुरात आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा यावेळी संदेश देण्यात आला। सर्व धर्म प्रमुखांनी, धर्मगुरूंनी पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एक संदेश वृक्ष लावण्याचा दिला आहे। प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंनी आज इथं वृक्षारोपण कार्यक्रम केला। स्वतःच्या आयुष्यामध्ये देवाच्या आशीर्वादाने जेवढा श्वास ते घेतात त्या श्वासाला पुरेसा ऑक्सिजन सोडणारे वृक्ष प्रत्येक व्यक्तीने आपल्यापुरती जरी लावलीत तरी मला वाटतं की देवानी भरभरून दिलाय, आपण या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकतो। तर खानदेशाच्या खाद्य संस्कृतीत पुरणपोळीला विशेष महत्त्व आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनाही खानदेशी पुरणपोळीचा मोह आवरला नाही। नंदुरबारमध्ये त्यांनी या पारंपरिक पुरणपोळीच्या चवीचा आस्वाद घेतला। पुरणपोळी बनवण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला। स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचं डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कौतुक केलं। एक नमुना करा, फास्ट करायचं। आणि सण राहिला का 7 से 8 नाही ते पुरण टाका। कल्याणमध्ये बाल कामगारांकडून नाले सफाई करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। उपमहापौर राहुल दामलेंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। संबंधित कंत्राटदारावर कारवाई होणार असल्याचं आश्वासन दिलंय। किती काढलं रे? पैसे किती देतात तुला? 600 650 तुला आता हातात काय काय दिले? ते फाटलेलं किती काढलं रे? पैसे किती देतात तुला? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून जे टेंडर्स निघतात, या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यात प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख असतो ज्या कायदेशीर बाबी पाळायला पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरनी पाळायला पाहिजे असतात। पण दरवेळेला आपण बघतो की अशा चुकीच्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टर लोक हे पैसे वाचवण्यासाठी करत असतात। हा जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे त्याची नक्कीच आम्ही दखल घेऊ आणि त्याच्यावर जी काही कारवाई करायची कॉन्ट्रॅक्टरवर ती लवकरात लवकर आम्ही करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।